Hello friends, welcome to my channel Shri Physics. In today's video, we are going to study about ammeter. This is chapter number 9 from 12th physics and the name of chapter is current electricity. Friends, if you have not yet subscribed to my channel, please subscribe to the channel, like the videos and share with your friends. To download PDF notes, click on the link given in the description box of the video. In previous video, we have seen construction and working of galvanometer. Galvanometer consists of this magnet, horseshoe shaped magnet, permanent magnet, strong magnet having these cylindrically concave pole pieces. Then second important part is this rectangular coil. Rectangular coil consists of number of turns of thin insulated copper wire. This copper wire rotates about this soft iron cylinder which is called as iron core. This rectangular coil rotates in magnetic field in between these two pole pieces, north pole and south pole of this magnet. This rectangular coil is supported by these two spiral springs, one above the core and second below the core. A thin, light and long aluminum pointer is attached to upper spiral spring. When current is passed through this rectangular coil, torque acts on the coil, due to which coil rotates in the magnetic field. Therefore, this pointer deflects and shows the deflection on this angular scale. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. यामध्ये जो करंट जातो तो करंट जाण्यासाठी वायर्स जोडलेल्या असतात, एक वरच्या स्पायरल स्प्रिंगला आणि दुसरी खालच्या स्पायरल स्प्रिंगला. ज्या दोन वायरच्या सहाय्यानं हे गॅल्व्हनोमीटर आपण बाहेरच्या सर्किटमध्ये जोडू शकतो आणि हे सगळे पार्ट एका बॉक्समध्ये फिट केलेले असतात. त्या बॉक्सला वर एक विंडो असते, त्याच्यावर ग्लास टॉप असतं ज्याच्यातून आपण फक्त हे डिफ्लेक्शन बघू शकतो, बाकीचे पार्ट्स आपल्याला दिसत नाही. ह्या स्प्रिंगचं काम काय असतं, जर करंट थांबला, करंट गेल्यामुळं कॉईल फिरते, पॉइंटर डिफ्लेक्शन दाखवतो आणि जेव्हा करंट थांबतो तेव्हा ती स्प्रिंग त्या पॉइंटरला पुन्हा झिरोवर आणण्याचं काम करते. Now what is ammeter? Ammeter is basically galvanometer. Ammeter is nothing but galvanometer. Ammeterचं आणि गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन सेम असतं विथ सुटेबल मॉडिफिकेशन्स. फक्त थोडेसे काही बदल केलेले असतात. A galvanometer designed to measure electric current is called as ammeter. म्हणजे काय म्हटलंय पहा या ठिकाणी, ॲमीटर हे गॅल्व्हनोमीटरच आहे, फक्त ते करंट मोजण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. ऑर ए शंटेड परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इज कॉल्ड ॲज ॲन ॲमीटर. शंटेड मीन्स पॅरलल रेजिस्टन्स कनेक्टेड. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, this galvanometer is called as moving coil galvanometer because when current passes through the coil deflects, coil rotates, coil moves in a magnetic field. Therefore,
it is called as moving coil galvanometer. This galvanometer converted into ammeter to measure current, that is ammeter. ह्या गॅलॉनोमीटरवरती डायरेक्ट तुम्ही करंट मोजू शकत नाही. त्याचे 2-3 कारणं आहेत. नंबर 1, दिस स्केल ऑफ गॅलॉनोमीटर इज नॉट कॅलिब्रेटेड इन युनिट ऑफ करंट, दॅट इज ॲम्पियर और मिली ॲम्पियर और मायक्रो ॲम्पियर. म्हणजे ह्या स्केलवरची ही जी स्केल असते त्याच्यावरचे रीडिंग्स हे ॲम्पियरमध्ये, मिली ॲम्पियरमध्ये किंवा मायक्रो ॲम्पियरमध्ये नसतात, जे करंटचं युनिट आहे. ते एक कारण आहे ज्यामुळे तुम्ही डायरेक्ट करंट मोजू शकत नाही. काहीतरी थोडेसे बदल करावे लागतात. सुटेबल मॉडिफिकेशन्स आर नेसेसरी. काय बदल करायचे आहेत ते आपण बघणार आहोतच, परंतु याला तुम्ही काही बदल न करता ॲमीटरमध्ये कन्व्हर्ट का करू शकत नाही ते मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, दिस स्केल. समजा तुम्हाला याला गॅलॉनोमीटरचं ॲमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं काम करावं लागेल, रिमूव्ह दिस पॉइंटर which is fitted with the help of screw and again fix it in such a way that this pointer lies on the leftmost reading. हा पॉइंटर काढायचा, जो काढता येतो स्क्रूनी फिट केलेला असतो, आणि तो परत अशा पद्धतीने फिक्स करायचा की हा जो आता सेंटरला दिसतोय त्याच्याऐवजी एकदम डावीकडचं जे लेफ्टमोस्ट रीडिंग असेल तिथं तो पॉइंटर असेल, जेव्हा हा गॅलॉनोमीटर कुठंही कनेक्टेड नसेल तेव्हा. पहिलं काम ते केलं. देन कनेक्ट धिस गॅलॉनोमीटर इन इलेक्ट्रिक सर्किट अँड इन्क्रीज द करंट ग्रॅज्युअली. We know principle of moving coil galvanometer is that current is directly proportional to deflection. Connect this galvanometer in electric circuit. Increase the current through that circuit gradually. This deflection will gradually increase and increase the current till pointer shows full scale deflection. हळूहळू त्या सर्किटमधला करंट वाढवा, पॉइंटरचं डिफ्लेक्शन वाढत जाईल आणि एक वेळ अशी येईल की गॅलॉनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवेल. स्टॉप देअर. तिथून पुढं करंट वाढवायचं थांबवा. आता फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवलं तरी तो करंट इथं कळणार नाही. आता याला आपल्याला ॲमीटरमध्ये किंवा मिली ॲमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. देन रिमूव्ह दॅट गॅलॉनोमीटर फ्रॉम सर्किट. कनेक्ट नॉन ॲमीटर इन द सर्किट नाव. म्हणजे ज्या करंटला ह्या गॅलॉनोमीटरने फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवलं आहे, आता त्या सर्किटमधून आपण हा गॅलॉनोमीटर काढला आणि तिथं दुसरा एक आधीच आपल्याकडे तयार असलेला ॲमीटर जोडला. नाव मेजर दॅट करंट ऑन दॅट विथ द हेल्प ऑफ दॅट ॲमीटर. तो करंट त्या ॲमीटरच्या सहाय्याने मोजा. सपोज दॅट करंट इज 10 मिली ॲम्पियर. देन राईट ऑन दिस स्केल ऑफ दिस गॅलॉनोमीटर 10 मिली ॲम्पियर हिअर. म्हणजे नंतर काय करा, हा जो गॅलॉनोमीटर आपण बाजूला काढून ठेवलेला आहे त्याच्यावरती इथं 30 जे दिसतंय तिथं 10 लिहा आणि इथं जी खाली जी लिहे तिथं मिली ॲम्पियर लिहा, MA, आणि इथं 10 लिहा. अँड देन राईट 0 हिअर. हे लेफ्ट मोस्ट जे 30 तिथं 0, दिस राईट मोस्ट 30 10 अँड डिवाइड दॅट 10 मिली ॲम्पियर इन इक्वल पार्ट्स. असे डिव्हिजन्स करा. मग इथं 10 असेल तर किती डिव्हिजन्स केले? समजा इथं 1 2 3 4 5 6, 30/6 किती येईल? 5. म्हणजे इथं येणार 10/6 जे काय होईल त्या पद्धतीने इथं तुम्ही मग ते आकडे टाकायचे. तो झाला मिली ॲमीटर. सो दॅट विल बी एबल टू मेजर करंट. But that galvanometer will be able to measure current up to 10 milliampere only. If you try to measure current more than 10 milliampere, then this galvanometer, which is converted into ammeter, will show deflection, out of scale deflection, and will not be able to measure current. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्या गॅलॉनोमीटरचं मिली ॲमीटरमध्ये कन्वर्ट करू शकता. त्यासाठी ही स्केल तुम्हाला कॅलिब्रेट करावी लागेल किंवा दुसरी स्केल, इथं 2 स्क्रू तुम्हाला दिसत आहेत, ही स्केल काढून या स्क्रू काढून
त्या ठिकाणी तुम्हाला दुसरी स्केल बसवावी लागेल, ज्याच्यामध्ये इथं 0 आणि इथं 10 मिली अँपिअर असेल. बट गॅलॉनोमीटर कॅन नॉट बी कन्व्हर्टेड डायरेक्टली इन मिलीमीटर विदाऊट डुईंग सम मॉडिफिकेशन्स. काही बदल केल्याशिवाय गॅलॉनोमीटरचं ॲमीटरमध्ये डायरेक्ट कन्व्हर्जन करता येत नाही. मी जे तुम्हाला सांगितलं की स्केल बदलायची फक्त आणि पॉईंटर इकडं 0वर बसवायचा, ते डायरेक्ट कन्व्हर्जन झालं काही बदल न करता. स्केल बदलणं म्हणजे हे काही मॉडिफिकेशन नाही, पॉईंटर इकडं बसवणं म्हणजे ते काही मॉडिफिकेशन नाही. खरे मॉडिफिकेशन जे करायचे ते वेगळे इथं कॉईल जवळ आपल्याला करायचे आहेत. तर अशा पद्धतीने डायरेक्ट गॅलॉनोमीटरचं ॲमीटरमध्ये कन्व्हर्जन करता येत नाही ड्यू टू 3 रिझन्स. 3 कारणं आहेत. नंबर 1, this galvanometer is so sensitive that it shows full scale deflection even for a very small current less than 10 milliampere current. हा गॅलॉनोमीटर इतका सेन्सिटिव्ह असतो की खूप छोटा करंट जरी तुम्ही पाठवला 10 मिलीअँपिअरपेक्षा कमी, 10 मिलीअँपिअर म्हणजे 0.01 अँपिअर इतका करंट तुम्ही कमी पाठवला तरीसुद्धा तो आउट ऑफ स्केल डिफ्लेक्शन दाखवतो आणि त्यामुळे तुम्ही 0.01 अँपिअरपेक्षा जास्त करंट मोजू शकत नाही. दुसरी गोष्ट, हा गॅलॉनोमीटर सर्किटमध्ये जोडला की ह्या गॅलॉनोमीटरच्या कॉईलला काही रेजिस्टन्स असतं. बघा इथं हे कॉईल आहे. दिस इज रेक्टँग्युलर कॉईल. रेक्टँग्युलर कॉईल कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स ऑफ थिन इन्सुलेटेड कॉपर वायर. ही कॉईल आहे इथं. बघा इथं अशा पद्धतीने ही फिरते मॅग्नेटिक फील्डमध्ये. ही वर स्पायरल स्प्रिंग आहे इथं दिसते. ही स्पायरल स्प्रिंग आहे आणि खाली स्पायरल स्प्रिंग आहे आणि ही इथं खाली स्पायरल स्प्रिंग इथं आहे बघा. आणि हा पॉइंटर आहे. ह्या कॉईलचं रेजिस्टन्स असतं म्हणजे गॅलॉनोमीटरचं रेजिस्टन्स. वेन यू कनेक्ट दिस गॅलॉनोमीटर इन सर्किट टू मेजर करंट, रेजिस्टन्स ऑफ दिस कॉईल means resistance of this galvanometer is added up in the circuit which decreases the current of the circuit. Actual current is decreased and that decreased current is shown by that galvanometer which is not accurate. म्हणजे हे गॅलॉनोमीटर अशा पद्धतीने डायरेक्ट विदाउट मॉडिफिकेशन तुम्ही ॲमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर ते चुकीचा करंट दाखवतं म्हणजे लेस ॲक्युरेट करंट दाखवतं. नंबर 3, दिस कॉईल इज व्हेरी सेन्सिटिव्ह. This coil is very sensitive and if excessive current passes through this, आपण समजा थोडा जास्त करंट मोजण्याचा प्रयत्न केला, this coil get damaged and cannot be repaired. ती कॉईल डॅमेज होऊन जाते, जळून जाते, म्हणजे जास्त करंट मोजू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने 3 कारणामुळं गॅलॉनोमीटरचं डायरेक्ट विदाउट मॉडिफिकेशन ॲमीटरमध्ये कन्व्हर्जन करता येत नाही. मग ॲमीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काय करतो? नाव दिस इज ॲमीटर. बघा तुम्हाला दाखवलं, दिस इज गॅलॉनोमीटर. हिअर G इज रिटन अँड दिस इज स्केल कन्सिस्ट ऑफ द सेम पार्ट्स अँड दिस गॅलॉनोमीटर इन कन्व्हर्टेड इन टू ॲमीटर हॅविंग सेम पार्ट्स. मॅग्नेट, कॉईल, रेक्टँग्युलर कॉईल. ही जी रेक्टँग्युलर कॉईल आहे बघा इथं अशी, ही रेक्टँग्युलर कॉईल तीच ॲमीटरमध्ये पण आहे. स्पायरल स्प्रिंग पण आहे, पॉइंटरसुद्धा आहे, सगळे पार्ट्स तेच आहेत, स्केलसुद्धा आहे त्याच्यामध्ये. फक्त एक बदल केलेला आहे, स्मॉल मॉडिफिकेशन. यू कॅन सी धिस पार्ट हिअर इन ॲमीटर. हा इथं तुम्हाला एक पार्ट दिसत आहे ॲमीटरमध्ये जो गॅलॉनोमीटरमध्ये तुम्हाला इथं दिसत नाही. इथं बघा ह्याच्या 2 वायर दिसत आहेत ना, ही वरच्या स्प्रिंगला जोडलेली एक वायर आहे आणि दुसरी खालच्या स्प्रिंगला. आणि ही वायर त्या गॅलॉनोमीटरचे जे टर्मिनल्स असतात ज्याच्या सहाय्यानं आपण तो गॅलॉनोमीटर सर्किटमध्ये जोडतो त्याला जोडलेले असतात. तर इथं या ठिकाणी तुम्हाला तो पार्ट दिसत नाही, ॲमीटरमध्ये हा पार्ट तुम्हाला दिसतो. दिस इज अ स्मॉल रेजिस्टन्स. दिस इज अ वायर. वायर ॲक्ट्स ॲज अ रेजिस्टन्स. दिस वायर हॅज सम रेजिस्टन्स. दिस स्मॉल रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ शंट रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड इन पॅरलल विथ कॉईल. म्हणजे हा बदल केलेला आहे आणि मग त्याचं ॲमीटरमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आणि ही स्केल तुम्ही बघता ॲम्पियरमध्ये आता 1.5 अँपियरपर्यंत. 1.5 अँपियर मीन्स 1500 मिली अँपियर, 1500 मिली अँपियर करंट ती मोजू शकते. आता हा स्मॉल शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळं तो जर आपण काढून टाकला तर
समजा तुम्ही आता याच्यामधून इथं 1 ॲम्पियर करंट पास केला. हा 1चा आकडा तुम्हाला दिसत आहे. वेन यू पास 1 ॲम्पियर करंट, वेन दिस शंट इज कनेक्टेड, हा शंट कनेक्टेड आहे समजा, आणि तुम्ही ह्या गॅलॉनोमीटरमधून 1000 मिली ॲम्पियर म्हणजे हे इथं 1000 मिली ॲम्पियर म्हणजे 1 ॲम्पियर करंट पाठवला तर पॉइंटर इथं डिफ्लेक्शन दाखवेल. पण जर तुम्ही हा शंट रेजिस्टन्स काढून टाकला आणि तेव्हा 1 ॲम्पियर करंट पास केला तर हे आउट ऑफ स्केल डिफ्लेक्शन दाखवणार. त्यानंतर ही कॉईल जळून जाणार, म्हणजे तुम्ही तो करंट मोजू शकणार नाही. कारण ही कॉईल एवढी सेन्सिटिव्ह असते की 10 मिली ॲम्पियरपेक्षा कमी करंटला ती फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवते. आणि इथं जर तुम्ही 1 ॲम्पियर म्हणजे 1000 मिली ॲम्पियर करंट पास करता, त्यामुळे आउट ऑफ स्केल डिफ्लेक्शन दाखवेल. ती कॉईल डॅमेज होईल, जळून जाईल हे रेजिस्टन्स नसेल तर. Therefore, when galvanometer is converted into ammeter, a small modification is done, and that modification is this shunt resistance which is connected in parallel with the coil. अशा पद्धतीने गॅलॉनोमीटरचं ॲमीटरमध्ये कन्व्हर्जन करतात. सो व्हॉट इज ॲमीटर? A galvanometer designed to measure electric current is called as ammeter. This is galvanometer which is when designed to measure current, then it is called as ammeter. Here you can see milliammeter. हा मिलीॲमीटर आहे. याच्यामध्ये 500 मिली ॲम्पियरपर्यंत करंट मोजता येतो, विच इज कॉल्ड ॲज रेंज. ॲमीटर इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज ए शंटेड परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर इज कॉल्ड ॲज ॲमीटर. शंटेड म्हणजे मगाशी मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पॅरलल रेजिस्टन्स, याला म्हणतात शंटेड. परमनंट मॅग्नेट बिकॉज दिस मॅग्नेट इज परमनंट. परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल इज मुव्हेबल. सो दिस शंटेड परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर, दिस शंटेड, याला आता इथं जर शंट रेजिस्टन्स आपण जोडला तर हा होईल शंटेड permanent magnet moving coil galvanometer that will be converted into ammeter, that is called as ammeter. हे जे गॅलॉनोमीटर ॲमीटर इथं आपण बघतोय, दोघांचं बेसिक कन्स्ट्रक्शन आतमध्ये सेम असतं, सगळे पार्ट्स सारखे असतात, फक्त शंट रेजिस्टन्स जोडलेला असतो, तेवढा त्यामध्ये बदल केलेला असतो. सो वेन गॅलॉनोमीटर इज कन्व्हर्टेड इंटू ॲमीटर, द मॉडिफिकेशन्स नेसेसरी आर. काय मॉडिफिकेशन का करावी लागतात? काय मॉडिफिकेशन्स? इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड टू डिझायर्ड व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला करंट किती मोजायचा आहे ती रेंज असते प्रत्येकाची. वेगवेगळे ॲमीटर असतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज मायक्रो ॲमीटर. इट कॅन मेजर करंट अप टू 100 मायक्रो ॲम्पियर. Then this is milliampere. It can measure current up to 100 milliampere. This is first is microammeter. It can measure current up to 100 microampere. That is its range. This second one is milliammeter, which can measure current up to 100 milliampere, which is its range. And this third one can measure current up to 500 milliampere. 500 milliampere is its range. असं वेगवेगळी रेंज असते. अजून एक तुम्हाला गॅलॉनोमीटर ॲमीटर मी दाखवतो इथं बघा. याची रेंज किती आहे? 1.5 ॲम्पियर म्हणजे 1500 मिली ॲम्पियर म्हणजे 1500 मिली ॲम्पियर. तर हा जर गॅलॉनोमीटर आपण हा शंट रेजिस्टन्स जोडला नाही तर हा फार कमी करंट दाखवतो. म्हणजे काही मायक्रो ॲम्पियरमध्ये, मायक्रो ॲम्पियर म्हणजे 0.00001 वगैरे इतका कमी करंट तो दाखवू शकतो. म्हणजे फार जास्त करंट तो दाखवत नाही, परंतु जास्त करंट मोजता आला पाहिजे. म्हणजे पहिला काय बदल करणं अपेक्षित आहे? टू कन्वर्ट MCG, MCG स्टँड्स फॉर मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर, इंटू ॲमीटर, द मॉडिफिकेशन्स नेसेसरी आर इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू डिझायर्ड व्हॅल्यू. त्याच्यामध्ये पहिला बदल असा करणं अपेक्षित आहे की आपल्याला इच्छित करंट मोजता येईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. तुम्ही त्यामध्ये बदल केला नाही तर तुम्ही काही जास्त करंट मोजू शकणार नाही. तो गॅलॉनोमीटर आपल्या उपयोगाचाच नाही. म्हणून त्याची करंट मोजण्याची क्षमता वाढवली गेली पाहिजे. हा पहिला बदल त्यामध्ये करणं आवश्यक आहे. सेकंड मॉडिफिकेशन टू बी डन इज नंबर 2,
its effective resistance must be decreased. Effective resistance must be decreased. Effective resistance means what? We know that this galvanometer consists of coil. Resistance of galvanometer means resistance of this rectangular coil. या फिगरमध्ये तुम्हाला ही जी दिसते बघा इथं, ही रेक्टँग्युलर कॉईल आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं गॅलॉनोमीटरचं रेजिस्टन्स. वेन वी से रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर मीन्स resistance of this coil only, because the part through which current passes is this rectangular coil. गॅलॉनोमीटरचं रेजिस्टन्स म्हणजे ह्या कॉईलचं रेजिस्टन्स आहे, रेक्टँग्युलर कॉईलचं. कारण ज्यातून करंट जातो त्यालाच रेजिस्टन्स असणार. ह्या मॅग्नेटमधून तर काही करंट जात नाही. जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स कोणते, तर मॅग्नेट आहे, पॉइंटर आहे, ती स्केल आहे पुढं, त्यानंतर कोअर आहे, स्प्रिंग आहे. तर करंट जाणारा फक्त एकच पार्ट आहे, ही कॉईल, रेक्टँग्युलर कॉईल जी कोअर भोवती फिरते, त्याचं रेजिस्टन्स म्हणजे गॅलॉनोमीटरचं रेजिस्टन्स. ते किती असतं? दॅट रेजिस्टन्स ऑफ गॅलॉनोमीटर इज नियरली 100 ओहम टू 150 ओहम. हे रेजिस्टन्स कमी करणं गरजेचं आहे. 100 ओहम टू 150 ओहम रेजिस्टन्स हे खूप जास्त होतं आणि त्या रेजिस्टन्सचा आपल्याला अडथळा निर्माण होतो त्याचं ॲमीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. कसा अडथळा निर्माण होतो बघा. इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज. रेजिस्टन्स ऑफ दॅट गॅलॉनोमीटर मीन्स दॅट कॉईल ऑफ गॅलॉनोमीटर इज नियरली 100 to 150 ओहम. दॅट मस्ट बी डिक्रीज्ड. द फायनाईट रेजिस्टन्स G resistance of that galvanometer, that coil of the galvanometer when connected in series. We know that when galvanometer is used as an ammeter is always connected in series with the circuit through which we have to measure the current. Decreases the current through the resistance R which is actually to be measured. In ideal case, ammeter should have zero resistance. म्हणजे याचा अर्थ काय आहे? Suppose this is electric circuit, this is resistance which is connected across a battery. Due to this battery, some current flows through this circuit. We want to measure that current. For that purpose, we use this galvanometer to measure current. Suppose this galvanometer is directly converted into ammeter without doing modification, without connecting that shunt resistance. हा गॅलॉनोमीटर समजा आपण करंट मोजण्यासाठी त्याला ॲमीटरमध्ये कन्व्हर्ट केला, परंतु जे शंट रेजिस्टन्स जोडायला पाहिजे ते जोडलं नाही. वी वॉन्ट टू मेजर दिस करंट. आता समजा हा ॲक्च्युअल करंट किती आहे ओहम्स लॉनुसार आपण काढलं. सपोज दिस पोटेन्शियल डिफरन्स इज 10 व्होल्ट अँड दिस रेजिस्टन्स आर इज 100 ओहम. देअरफोर बाय ओहम्स लॉ करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट इज I equal to V upon R. Ohm's law. V is 10, resistance is 100, 10 upon 100 is 0.1 ampere. When that 0.1 ampere is converted into milliampere, we get 100 milliampere. 0.1 into 1000. When you want to convert ampere in milliampere, multiply by 1000. So 0.1 into 1000 means 100 milliampere. That means current through this circuit is 100 milliampere. But suppose we don't know this potential difference 10 volt and we don't know value of resistance. Therefore we cannot determine current by using Ohm's law. म्हणजे 100 मिलीअँपिअर करंट जातो हे आपल्याला माहीतच नाही. पण समजा तो 100 मिलीअँपिअर आहे पण आपल्याला माहीत नाही, कारण हे रेजिस्टन्स 100 ओहम आहे पण ते आपल्याला माहिती नाही. आहे ते 100 ओहम पण आपल्याला माहिती नाही. बॅटरीचं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे, ॲक्च्युअल आहे ते 10 व्होल्ट, परंतु आपल्याला ते माहिती नाही. आणि 100 मिलीअँपिअर करंट चालला हे आहे, सत्य आहे, परंतु तेही आपल्याला माहिती नाही. मग आपल्याकडे एक पर्याय की ह्या ॲमीटरवर गॅलॉनोमीटर विच इज कन्व्हर्टेड इंटू ॲमीटर त्याच्या सहाय्यानं मोजणं. ॲज सून ॲज यू कनेक्ट दिस गॅलॉनोमीटर, दॅट ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज with the circuit to measure the current. What happens? Resistance of this galvanometer is added with this resistance. Suppose resistance of this galvanometer, resistance of that galvanometer means resistance of this coil of galvanometer. हे जे कॉईल दिसतं रेक्टँग्युलर कॉईल त्याचं रेजिस्टन्स त्या जीची व्हॅल्यू समजा 100 ओहम आहे. सर त्यामुळे काय होतं, हे 100 आणि ते 100 असं टोटल रेजिस्टन्स सर्किटचं बदलून जातं. सो if G equal to 100 ohm, then
by Ohm's law, now current will be V upon R plus G, because total resistance, this resistance of galvanometer is added in the circuit. In series, total resistance is sum of two resistances, R plus G. So V is 10 upon 100 plus 100, because this resistance is 100 ohm, G is 100 ohm. So 10 upon 200, that is equal to 0.05 ampere. When converted into milliampere, multiply by 1000, you get 50 milliampere. Therefore, that galvanometer will show current 50 milliampere, but actual current in the circuit is 100 milliampere. We want to measure that actual current, but when we use that galvanometer to measure that current, it shows 50 milliampere current, means wrong current. म्हणजे जो करंट 100 मिलीअँपिअर आहे, आपल्याला तो करंट माहिती करून घ्यायचा आहे की ह्या सर्किटमध्ये ॲक्च्युअल करंट चालला किती, पण तो मोजण्यासाठी आपण गॅल्व्हनोमीटर जो वापरतो तो आपल्याला 100 न दाखवता 50 मिलीअँपिअर दाखवेल. आता ही जीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे आणि म्हणून आपण की बघितलं की तो 50 मिलीअँपिअर, पण समजा जीची व्हॅल्यू वेगळी असेल तर 50च्या जागी अजून वेगळाच काहीतरी तो दाखवेल करंट, म्हणजे ॲक्युरेट जो करंट दाखवायला पाहिजे तो दाखवत नाही. हे का झालं? Because this resistance of galvanometer is added in the circuit, due to which total resistance of the circuit increases and current in the circuit decreases. That reduced current is shown by that galvanometer, which is less accurate. आता समजा याच ठिकाणी याचं रेजिस्टन्स खूप कमी असतं, इतकं कमी असतं की जवळजवळ 0 असतं ते रेजिस्टन्स. जीची व्हॅल्यू 0 असती तर 10 upon 100 प्लस 0 मीन्स 10 upon 100, म्हणजे हा ॲक्च्युअल करंट त्यांनी दाखवला असता. देअरफॉर टू मेजर करंट ॲक्युरेटली, रेजिस्टन्स ऑफ दिस गॅल्व्हनोमीटर मीन्स रेजिस्टन्स ऑफ दिस कॉईल ऑफ गॅल्व्हनोमीटर, दॅट शुड बी व्हेरी व्हेरी स्मॉल, नियरली 0. फॉर आयडियल ॲमीटर दॅट रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर शुड बी नियरली 0, म्हणजे याचं रेजिस्टन्स कमी करणं गरजेचं आहे. हे 100 ओहम रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरच्या कॉईलचं म्हणजे जास्त होतं, मग ते कमी करायचं. किती करायचं? तर 0.1 ओहम किंवा 1 ओहम, की जे निग्लिजिबल असेल, ज्याचा जास्त इफेक्ट होणार नाही. हे काम, हा दुसरा बदल आपल्याला करावा लागतो. पहिलं मॉडिफिकेशन आपण पाहिलं, रेंज शुड बी इन्क्रीज्ड, करंट मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड, आणि दुसरं काय, रेजिस्टन्स ऑफ दिस गॅल्व्हनोमीटर मस्ट बी डिक्रीज्ड नियरली 0. रेजिस्टन्स कमी करायचं आहे त्याचं, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट करंट मोजता येईल. ते रेजिस्टन्स कमी करण्यासाठी काही बदल करावा लागेल. थर्ड मॉडिफिकेशन टू बी डन, तिसरं मॉडिफिकेशन काय करायचं आहे? सी हिअर. It must be protected from possible damages which are likely due to the passage of an excess electric current to be passed. म्हणजे जी कॉईल आहे किंवा पॉइंटर आहे किंवा ते सगळ्या स्प्रिंग वगैरे सगळे पार्ट प्रोटेक्ट करायचे फ्रॉम पॉसिबल डॅमेज. व्हॉट हॅपन्स वेन लार्ज करंट इज पास्ड? आपल्याला माहीत नसतं सर्किटमध्ये करंट किती आहे, आपण मोजायला जातो, पण तो करंट जास्त असेल तर त्यामुळे ही कॉईल जळते, लगेच जळून जाते, डॅमेज होते. आणि प्रत्येक वेळेस मग अशा आपण जेव्हा जेव्हा करंट मोजणार प्रत्येक वेळेस ती नवीन कॉईल बसवायची आणि परत करंट मोजायचा, परत ती जळणार, हे शक्य नाही. म्हणून ह्या कॉईलला प्रोटेक्शन दिलं पाहिजे की ती कॉईल म्हणजे डॅमेज नाही झाली पाहिजे, करंट जास्त जरी गेला तरी असा काहीतरी बदल केला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला in practice this is achieved by connecting a low resistance in parallel with galvanometer, which effectively reduces the resistance of galvanometer. म्हणजे हे 3 मॉडिफिकेशन्स करण्यासाठी फक्त एक हा जो इथं दाखवला आहे मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने, हा शंट रेजिस्टन्स, दिस लो रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल इज कॉल्ड ॲज शंट रेजिस्टन्स. हा इथं या फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे बघा, इथं मग अशी मी दाखवले, दिस इज अ शंट रेजिस्टन्स, पॅरलल रेजिस्टन्स, हा लो रेजिस्टन्स. एवढाच एक बदल केला की तिन्ही मॉडिफिकेशन्स आपोआप होतात. 3 मॉडिफिकेशन्स कोणते सांगितले? पहिलं, इट्स रेंज, करंट मेजरिंग कॅपॅसिटी शुड बी इन्क्रीज्ड. हा शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळं ते उद्दिष्ट आपलं साध्य होतं. दुसरा बदल आपल्याला काय करायचा आहे?
वी हॅव टू डिक्रीज द रेजिस्टन्स ऑफ दॅट कॉईल. आतमध्ये जी कॉईल आहे बघा इथं, ही जी कॉईल आहे ह्या कॉईलचं रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं नियरली 100 to 150 ओहम आहे, पण ते रेजिस्टन्स आपल्याला कमी करायचं आहे. जास्त नको आहे ते, 100-150 ओहम जास्त होतं. ते इतकं कमी पाहिजे की अगदी पॉईंटमध्ये 0.1 0.2 किंवा फार फार तर 1 ओहम वगैरे एवढं कमी ते पाहिजे. मग ते कमी हे शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळे ते आपोआप कमी होतं. व्हेन यू कनेक्ट दिस पॅरलल रेजिस्टन्स विथ दॅट कॉईल, टोटल रेजिस्टन्स कॉईल प्लस दिस शंट रेजिस्टन्स रिड्युसेस, ते कमी होऊन जातं. ऑलवेज रिमेंबर, व्हेन टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज, suppose 10 plus 10, that becomes 20 in series. But when two resistances are connected in parallel, 10 plus 10, that becomes 5 ohm, reduces. In parallel combination total resistance decreases. आता समजा ही 100 असेल कॉईलचं रेजिस्टन्स आणि पॅरललमध्ये ह्या कॉईलचं रेजिस्टन्स समजा 100 आहे आणि पॅरललमध्ये तुम्ही हा शंट रेजिस्टन्स जोडला समजा 1 ओहमचा, तर दोघांचं कॉम्बिनेशन 100 आणि 1 ओहमचं कॉम्बिनेशन हे जवळजवळ 1 किंवा 1.1 वगैरे इतकं कमी होऊन जातं दोघांचं रेजिस्टन्स पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे दुसरं उद्दिष्ट आपलं साध्य होतं. हा शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळं टोटल ॲमिटरचं रेजिस्टन्स डिक्रीज होऊन जातं. त्यामुळं तो जेव्हा आपण सर्किटमध्ये जोडणार त्या सर्किटचं रेजिस्टन्स बदलणार नाही आणि ॲक्युरेट करंट दाखवणार. आणि तिसरं काय उद्दिष्ट होतं, दिस कॉईल शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम डॅमेज वेन एक्सेसिव्ह करंट पासेस थ्रू इट. हे शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळं काय होतं, तो जास्तीचा करंट येतो. समजा ह्या कॉईलची कॅपॅसिटी 10 मिली ॲम्पियरची आहे, पण इकडून गॅलॉनोमीटरमध्ये ॲमिटरमध्ये 1000 मिली ॲम्पियर आला, तर कॉईलमधून 10 मिली ॲम्पियरच जाईल. राहिलेला 990 मिली ॲम्पियर ह्या शंट रेजिस्टन्समधून बायपास होतो आणि त्यामुळे हा करंट बायपास होऊन गेल्यामुळं शंट रेजिस्टन्सला काय होणार नाही त्या 990 मिली ॲम्पियरमुळं. राहिलेला 10 मिली ॲम्पियर तिकडं जातो कॉईलमधून, त्यामुळं कॉईल डॅमेज होत नाही. म्हणजे बायपास करण्याचं काम करते. जास्तीचा झालेला करंट कॉईलमधून न जाता इकडून निघून जातो. पण मोजताना ती कॉईल डिफ्लेक्शन जे दाखवणारे टोटल करंटच्या प्रपोर्शनमध्ये दाखवणार आहे. सो इन दिस वे व्हेन अ स्मॉल शंट रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल विथ दिस कॉईल, ऑल द 3 पर्पजेस आर सर्व. आपले तिन्हीचे तिन्ही उद्दिष्ट साध्य होतात. Thus, to convert a moving coil galvanometer to convert MCG into an ammeter, the modifications necessary are, कोणते मॉडिफिकेशन्स करणं गरजेचं आहे. नंबर 1, इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू द डिझायर्ड व्हॅल्यू. म्हणजे त्याची करंट कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, कारण तो मॉडिफिकेशन नाही केलं तर 10 मिली ॲम्पियर 1 मिली ॲम्पियर एवढाच करंट मोजू शकतो, जास्त नाही. ती कॅपॅसिटी वाढवायची आहे. नंबर 2, इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज्ड. कॉईलचं रेजिस्टन्स, गॅलॉनोमीटरचं रेजिस्टन्स 100 ओहम टू 150 ओहम असतं, ते खूप जास्त असतं. त्याच्यामुळं तो जेव्हा गॅलॉनोमीटर आपण सर्किटमध्ये जोडतो तेव्हा सर्किटचं रेजिस्टन्स वाढतं आणि करंट कमी होतो. कमी करंट ते दाखवतं, चुकीचा करंट दाखवतं. म्हणून त्याचं रेजिस्टन्स कमी करणं गरजेचं आहे त्या कॉईलचं, त्या गॅलॉनोमीटरचं. नंबर 3, इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेज विच आर लाईकली ड्यू टू द पॅसेज ऑफ ॲन एक्सेसिव्ह इलेक्ट्रिक करंट टू बी पास. जास्त करंट गेला की कॉईल डॅमेज होते. आणि हे तिन्हीचे तिन्ही बदल मॉडिफिकेशन्स आपोआप होतात जेव्हा तुम्ही स्मॉल शंट रेजिस्टन्स हा शंट रेजिस्टन्स जोडतात तेव्हा. त्याच्यामुळे तिन्ही उद्दिष्ट हे तिन्हीचे तिन्ही बदल त्यामध्ये घडत असतात. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ धिस शंट रेजिस्टन्स. हा शंट रेजिस्टन्स आपण जोडतो गॅलॉनोमीटरचं ॲमिटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. त्या शंट रेजिस्टन्सची काय कामे असतात त्याच्यावर आपण एक नजर टाकूयात. फंक्शन्स ऑफ शंट रेजिस्टन्स इन ॲमिटर. this shunt resistance. Number 1, it reduces effective resistance of an ammeter. I have told you that resistance of this ammeter means resistance of coil of that galvanometer, that ammeter, which is generally 100 ohm to 150 ohm, which is supposed to be a large resistance for ammeter. But due to this shunt resistance, the total resistance of ammeter reduces. टोटल रेजिस्टन्स कमी होतं, त्याच्यामुळे ॲक्युरेट करंट मोजता येतो. मगाशी आपण पाहिलं त्याचं कारण.
Number 2, it increases the range of ammeter. This maximum current which the galvanometer, that ammeter, measures is called as ammeter. Due to this shunt resistance, range of this ammeter increases. If this shunt resistance is not connected, you will not be able to measure current more than 10 milliampere. जर तुम्ही हा शंट रेजिस्टन्स जोडला नाही तर तुम्ही 10 किंवा 1 मिलीअँपिअर याच्यापेक्षा जास्त करंट मोजू शकणार नाही. पण हा शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळे तुम्ही इथं बघताय की 1.5 म्हणजे 1500 मिलीअँपिअर करंट तुम्ही मोजू शकता. अजून याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी वाढवायची असेल म्हणजे 2 अँपिअर, 2.5 अँपिअर, 3 अँपिअर, तर हा रेजिस्टन्स आणखी कमी करायचा शंट रेजिस्टन्स याची व्हॅल्यू. म्हणजे हा शंट रेजिस्टन्स जितका कमी व्हॅल्यूचा तुम्ही जोडणार तेवढी याची रेंज जास्त वाढवता येते. नंबर 3, इट प्रोव्हाइड्स अन अल्टरनेटिव्ह path for excess current to pass, which protects the galvanometer from the damage. If this shunt resistance is not connected, all the current will pass through the coil. If that current is a large current, the coil may get damaged. The coil damage होऊ शकते, but due to this shunt resistance, excess current is passed through this shunt resistance. And very small current passes through the coil, therefore that coil is protected from the damage. हे तिन्हीचे तिन्ही उद्दिष्ट हे शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळं साध्य होतात. नाव हाऊ टू कन्वर्ट गॅलॉनोमीटर इंटू ॲमीटर. व्हॉट रेजिस्टन्स इज नेसेसरी, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. सपोज वी वॉन्ट टू कन्वर्ट 1 गॅलॉनोमीटर, से दिस गॅलॉनोमीटर, इंटू ॲमीटर. आणि हा ॲमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, तर त्यासाठी हे शंट रेजिस्टन्स आपल्याला जोडायचं आहे बघा इथं सांगितल्याप्रमाणे. तर हे किती ओहमचं जोडावं लागेल आपल्याला, त्याचा एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आपल्याला. हे डिपेंड असतं की तुमची रेंज कितीनी वाढवायची आहे त्याच्यावर, आणि अजून या कॉईलचं रेजिस्टन्स किती असतं आणि त्याची करंट कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड असतं. ना हाऊ टू डिराईव्ह दॅट फॉर्म्युला. Suppose you want to convert 1 galvanometer into ammeter, this type of galvanometer. You want to convert this into this type of ammeter. So what should be the value of this shunt resistance? We have to derive formula for that shunt resistance. Suppose G is resistance of galvanometer. Resistance of galvanometer means resistance of that coil of galvanometer. Suppose that is equal to 100 ohm. थोड्या वेळासाठी असं गृहीत धरा की ते जे गॅलॉनोमीटर आहे त्या गॅलॉनोमीटरचं म्हणजे त्या कॉईलचं रेजिस्टन्स जी आहे, आणि थोडा वेळ आपण असं समजू की ते 100 ओहम आहे. ते 150 ओहम, 110 ओहम किंवा काही वेळेस 90 ओहम, त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्या दरम्यान काही असू शकतं. लेट IG इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट विच कॅन बी पास्ड थ्रू गॅलॉनोमीटर. सपोज दॅट IG इज 10 मिलीअँपिअर. हा जो गॅलॉनोमीटर आहे बघा, आता हा गॅलॉनोमीटर, या गॅलॉनोमीटरची कॅपॅसिटी समजा 10 मिलीअँपिअरची आहे की 10 मिलीअँपिअरला हे फुल स्केल डिप्लेक्शन दाखवतं. 10पेक्षा जास्त तुम्ही पाठवूच शकत नाही, ही त्याची कॅपॅसिटी आहे समजा IG. अँड यू वॉन्ट टू कन्वर्ट इट इंटू ॲमीटर टू मेजर करंट अप टू 1000 मिलीअँपिअर, 1 अँपिअर. म्हणजे जो गॅलॉनोमीटर 10 मिलीअँपिअर करंट मोजू शकत नाही त्याला तुम्हाला ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला 1000 मिलीअँपिअर इतका मोजता आला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर यस हे शंट रेजिस्टन्स जोडावं लागतं पॅरललमध्ये. गॅलॉनोमीटर हे जे जी दाखवलं दॅट इज अ कॉईल ऑफ गॅलॉनोमीटर, अँड दिस इज शंट रेजिस्टन्स, पॅरलल रेजिस्टन्स. वी वॉन्ट टू मेजर दिस करंट I, that is equal to 1000 milliampere, but we have to pass only IG current through galvanometer, that is 10 milliampere, not greater than that. म्हणजे करंट तर आपल्याला 1000 मिलीअँपिअर मोजायचं आहे हा इथं I, परंतु मोजताना त्या 1000 मिलीअँपिअरपैकी फक्त 10 मिलीअँपिअरच गॅलॉनोमीटरमधून गेला पाहिजे, कारण तेवढीच त्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे मग राहिलेला 1000 मधला 10 तिकडून गेला की जो एक्सेस जास्तीचा राहतो 990, तो इकडून शंट रेजिस्टन्समधून गेला पाहिजे, त्याला IS म्हणू आपण. हिअर टोटल करंट I इज divided into two parts, IG and IS, because we know in parallel current is always divided
So total current I is divided into two parts. Some current will flow through galvanometer, that is IG, that is 10 milliampere, not more than that, and remaining current IS, that is 990 milliampere, will pass through this shunt resistance. हा जो 1000 आहे त्यातला 10 इथं IG झाला, बाकीचा 990 म्हणजे IS झाला. From that we can write IS equal to I minus IG. This I means 1000 and IG means 10. So 1000 minus 10, that is equal to 990. That will pass through this shunt resistance. Now, though the current is divided in parallel combination, but potential difference is same in parallel combination. Potential difference across this galvanometer coil will be equal to potential difference across shunt resistance, because in parallel potential difference always remains same. As G and S are parallel, we can say potential difference across G equal to potential difference across S. Now by Ohm's law, potential difference is product of current and resistance. Current is IG, resistance is G, so IG into G. And here for shunt resistance also, product of current, which is IS, into shunt resistance, which is S. So we get this equation. Now we know IS equal to I minus IG, keep that value here. Now solve this. From this we get ES equal to, divide both sides of this equation by I minus IG and change sides. याला I minus IG ने डिवाइड केलं की हे I minus IG राईट हँड साईडचं कॅन्सल होईल, इकडं IG अपॉन I minus IG राहील, साईड चेंज करून लिहिल्या, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. सो दिस इक्वेशन गिव्स रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळेल की कितीचा शंट रेजिस्टन्स जोडला पाहिजे. आता उदाहरणार्थ हेच उदाहरण आपण घेऊ. आपल्याकडं जो गॅलॉनोमीटर आहे त्या गॅलॉनोमीटरच्या कॉईलचं रेजिस्टन्स 100 ओहम आहे. तो फक्त जास्तीत जास्त 10 मिलीअँपिअर करंट मोजतो. 10 मिलीअँपिअरपेक्षा जास्त करंट पाठवता येत नाही. आपल्याला करंट तर मोजायचं आहे 1000 मिलीअँपिअर म्हणजे 1 अँपिअर. त्यासाठी कितीचा शंट रेजिस्टन्स जोडला पाहिजे या फॉर्म्युल्याने तुम्ही काढू शकता. IG 10 मिलीअँपिअर, I किती 1000, परत IG किती 10 इंटू G, G किती आहे 100. हे ठेवा, हे करा कॅल्क्युलेशन्स. डू दिस कॅल्क्युलेशन्स. 1000 मायनस 10 मीन्स 990 इंटू 100. एक झिरो कॅन्सल राहील, एक झिरो कॅन्सल होईल. 100 अपॉन 99 विच इज नियरली इक्वल टू 1 ओहम, म्हणजे 1.001 येतं ते, नियरली इक्वल टू 1 ओहम. सो यू विल हॅव टू कनेक्ट a shunt resistance of 1 ohm, then this galvanometer will be able to measure current up to 1000 milliampere. आता प्रत्येक वेळी इथं 10 मिलीअँपिअरच जातो असं नाही. जर इकडून 1000 आला तर इकडून 10 मिलीअँपिअर जाईल आणि जास्तीचा 990 इकडून बायपास होईल. पण मुळात येतानाच जर इकडं 500 मिलीअँपिअर आला तर त्या प्रमाणात इकडं 5 मिलीअँपिअर जाईल फक्त, म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जाणारच नाही. 5 मिलीअँपिअर जाईल आणि बाकीचा राहिलेला इकडून जाईल. पण जर समजा हा करंट इकडून आता 1000पेक्षा जास्त आला तर मात्र IG 10 मिलीअँपिअरपेक्षा जास्त करंट जाऊ शकतो. त्यामुळे आउट ऑफ स्केल डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे इथं आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागेल की 1 अँपिअरपेक्षा जास्त करंट पाठवता कामा नये. आणि जर तुम्हाला मोजायचं असेल 1000 मिलीअँपिअरपेक्षा जास्त तर मग हे शंट रेजिस्टन्स बदलावं लागेल. समजा तुम्हाला इथं 2000 मिलीअँपिअर मोजायचं असेल तर मग इथं तुम्हाला आयची व्हॅल्यू 2000 घ्यावं लागेल, इथं 2000 घ्यावं लागेल, इथं 2000 घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे जे येतं ते शंट रेजिस्टन्स तिथं तुम्हाला जोडावं लागेल. यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा जो टोटल करंट I असतो तो सगळा करंट काही गॅलॉनोमीटरच्या कॉईलमधून जात नसतो. त्यातला फक्त स्मॉल फ्रॅक्शन जात असतो. म्हणजे इथं 500 मिलीअँपिअर आला, 600 आला, 700 आला, 800 मिलीअँपिअर, जास्तीत जास्त 1000 मिलीअँपिअर. तर तो सगळा काही इकडून जात नाही, त्याचा थोडासा भाग जात असतो, फ्रॅक्शन. आणि त्या फ्रॅक्शनवरून ते टोटल करंट मोजत असतो. स्केल इज कॅलिब्रेटेड इन सच अ वे दॅट ॲमिटर मेजर्स दॅट टोटल करंट, नॉट ओनली दॅट फ्रॅक्शन करंट. म्हणजे ह्या गॅलॉनोमीटरमध्ये समजा पहा या ठिकाणी 500 मिलीअँपिअर करंट आला तर त्यातला काही थोडासा भाग कॉईलमधून जातो, बाकीचा बायपास होतो. पण तो जो थोडासा फ्रॅक्शन जातो त्याच्या आधारे तो फ्रॅक्शन त्या टोटल करंटला प्रपोर्शनल असणार आहे आणि त्या फ्रॅक्शनच्या करंटला हे डिफ्लेक्शन प्रपोर्शनल असणार आहे. समजा इथं 0.5 दाखवलं, 500 मिलीअँपिअर हा सगळा त्या कॉईलमधून चाललेला नाही, त्याचा थोडासा भाग गेलेला आहे.
परंतु त्या थोड्याशा भागावरून त्यांनी तो टोटल करंट 0.5 म्हणजे 500 मिलीअँपिअर मोजलेला आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरामध्ये ब्लडच्या काही टेस्ट घ्यायच्या असतील तर सगळंचं सगळं ब्लड काढण्याची गरज नाही, थोडं सॅम्पल काढलं की त्याची टेस्ट करून आपल्या शरीरातील रक्तातील जे काय घटक असतील त्याचं प्रमाण मोजता येतं. त्या पद्धतीने हा थोडासा फ्रॅक्शन करंट घेतो टोटलमधला, त्याच्या आधारे तो टोटल करंट मोजत असतो. मग आता इथं प्रश्न असा निर्माण होतो की समजा या ठिकाणी 600 आला किंवा 650 आला तर त्यातला किती फ्रॅक्शन तिकडून चालला आणि किती फ्रॅक्शन इकडून चालला, हे जर समजा आपल्याला काढायचं ठरवलंच फॉर्म्युला वापरून तर तेही काढता येतं. कसं काढता येतं ते आपण बघू. फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट passing through coil of galvanometer. Suppose this is that galvanometer whose resistance is G, current capacity is Ig. This is shunt resistance S through which current Is is flowing, and we are measuring this total current I, say 600 milliampere, 700 milliampere. पण हा सगळ्याच्या सगळं काही इकडून जात नाही, मग त्याचा किती भाग जातो, किती फ्रॅक्शन, ते आपल्याला काढायचं आहे. कसं काढायचं आहे? We know this total current I is divided in two parts because in parallel combination current is always divided. Here I equal to Ig plus Is, therefore Is equal to I minus Ig. Potential difference across G equal to potential difference across S because in parallel combination potential difference is same. Again Ohm's law, Ig into G, this Ig into G equal to this Is into S. From that we get Ig into G equal to I minus Ig into S. Therefore now solve this bracket on right hand side. Left hand side will remain same, Ig into G. Here it will be I into S minus Ig into S. From that we get this Ig into G plus Ig into S. This negative term is transferred to the left hand side. We get this step. Now take this Ig common. We get Ig in bracket G plus S into I into S. From that Ig upon I equal to S upon S plus G. This gives fraction of total current पासिंग थ्रू कॉईल ऑफ गॅल्व्हनोमीटर. याचा अर्थ असा होतो की टोटल करंटचा कितवा हिस्सा इकडून चालला, म्हणजे जे काय असेल 600 700, समजा हे उत्तर आपल्याला Ig अपॉन I हे असं आलं 1/10 आलं तर हा टोटल करंट 600 असेल तर त्याचे 10 हिस्से करायचे, त्यातला एक हिस्सा वरून जाणार, बाकीचे 5 हिस्से इकडून चाललेला आहे म्हणजे फ्रॅक्शन. समजा हे तुमचं 1/20 आलं तर याचा अर्थ टोटल करंटचे 20 भाग, त्यातला फक्त एक भाग इकडून जातो, 20वा भाग, बाकीचे 19 भाग इकडून जातात. समजा हे तुमचं Ig अपॉन I 1/5 आलं तर टोटल करंटचे 5 भाग करा, 5 पार्ट्स म्हणजे 5 हिस्से करा. समजा 500 मिलीअँपिअर आहे तर 5 हिस्से म्हणजे प्रत्येक कितीचा होईल 100चा, तर 100 इकडून जातात, बाकीचा 400 इकडून जातो. पण हा करंट जो आहे त्याची जी कॅपॅसिटी त्याच्यापेक्षा जास्त नाही झाली पाहिजे, म्हणजे 10 मिलीअँपिअर असेल तर 10 मिलीअँपिअरपेक्षा जास्त नाही झाला पाहिजे. त्या पद्धतीने हा शंट ॲडजस्ट केलेला असतो, त्याच्यापेक्षा जास्त जाणारच नाही जर ही आय करंट कॅपॅसिटी जी ठरवून दिली त्याच्यापेक्षा जास्त वाढली नाही तर. सो इन दिस वे यू कॅन डिटरमाइन द फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू कॉईल ऑफ गॅल्व्हनोमीटर. बट इफ यू वॉन्ट टू फाइंड द फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू शंट रेजिस्टन्स then you can find that same method. This is the total current I which is to be measured. Ig is actual current capacity of that galvanometer, G is resistance of galvanometer, Is is current passing through shunt resistance, Es is shunt resistance. Again here we know in parallel combination potential difference is same, Vs equal to Vg, that is equal to Is into S by Ohm's law, Ig into G. Now here Ig equal to I minus Is, this Ig equal to I minus Is. Solve this bracket, we get this step. Now transfer this negative term to the right hand side, so we get this step. Take Is common. Now divide both sides by I, we get Ig upon I equal to G upon G plus S. This equation gives fraction of total current passing through shunt resistance, म्हणजे कितवा हिस्सा इकडून चाललेला आहे. समजा हे 5/6 आलं, हे उत्तर 5/6 आलं तर याचा अर्थ हा टोटल करंट त्याचे 6 हिस्से करा, त्यातले 5 हिस्से इकडून चाललेले आहेत आणि एक हिस्सा तिकडून चाललेला आहे. सो इन दिस वे यू कॅन फाइंड द फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू शंट रेजिस्टन्स ऑल्सो. In this way, in today's video, we have seen how to convert galvanometer into ammeter. In next video, we will study voltmeter. Thank you for watching.